आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल. मला आजही आठवतं की या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे. त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली, ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली. ही प्रवृत्ती कुणाची आहे? हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपवण्यासाठी, हे कुणाचे? आम्ही तर असं केलं नाही. जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प बसतो. अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील, तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं, दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले, मी त्यांची गळाभेट करून बसून त्यांना चहा पाजला. एवढे असंख्य उदाहरण आहेत. आणि आज मात्र जरांगेंनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा. अख्खा महाराष्ट्र बघेल आणि याला दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं, ओबीसी मध्ये जास्त मिळतं. आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हक्यांना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे? तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं, तुम्ही कर्नलला मारलं. अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र